Pugao Late Anna Pa Memorial Trophy. One of the informed batsmen in this season. Short third man, backward point, cover, extra cover mid off, long on, mid wicket, short fine leg and short square leg. Here goes Pardi, left arm over the wicket. Goes to Kasar, goes his back foot and soft and push, and they threw for one. This is a good tactic used by these two, both batsmen of the mark with single and two without loss. सोनादेवी टेमकर आणि साईस खारबाव दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. सोनादेवी टेमकर आणि साईस पोल खारबाव. Next match between Sona Devi Double A Sports and Science Sport Kharbao. Here goes Suresh Pardi. This time pulls it, but there is the fielder in deep. Excellent stop from the fielder in deep and batsman gets one. Not connect properly middle of the bat. Goes his back foot and pulls it as ball. So Shekhar on 2, score moves up to 3. You are watching free entry tournament Joy Kumar Trophy 2021. The opening match between RD 4440 and Mahindra Sports. Pardi. Both this time beauty. Beauty wide Yorker indeed. Red levet from Akshay Kasar. Lovely ball. एक चांगला चेंडू होता आणि पडल्यानंतर मात्र फक्त बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. एक चांगला चेंडू निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. Wonderful telecast begin from the first ball comes to you from King of Telecast Prince Movies. This time another fine delivery moving way to the batsman. It has been a control bowling from Suresh Pardi. Look at that beautiful ball. Fair amount of swing. Excellent bowling in first mandatory power play. Contain batsman keep and quiet. This time goes his back foot punch very hard, but equally stop from Sachin Gaikwad. Relay fielding, and that marks a excellent overturn from Suresh Pardi. Consider only 4 runs. What do you think, Gavli sir? It has been a wonderful start from Pardi. यस, नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. किफायती गोलंदाजी बघायला मिळाली, कारण कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेलं नाही. मात्र पहिल्या षटकामध्ये धावा ज्या दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 4. कारण पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं आणि पॉवर प्लेमध्ये एक फलंदाजीचा पॉवर प्ले बघायला मिळाला आहे. नो डाऊट कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही आहे, पण पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. एक ओवर की समाप्ति 4 रन. आप देख रहे हैं एक ऐसा इतिहास जो टेमगर से निकला और भिवंडी के इतिहास में एक ऐसा इतिहास लिखा है. शोमैन ऑफ टेमगर करसन फुलोरे और उनके तमाम सहयोगियों ने, जो देर तक क्रिकेट के तोहफे में याद रहेगा. बहुत ही सुहाना मौसम, लश ग्रीन आउटफील्ड और ग्राउंड के सराउंडिंग को हम देखते हैं तो बहुत खूबसूरत झाड़ियों के झुंड और सामने आसमान से बातें करती हुई इमारतें. क्या बॉलिंग की पहले ओवर में सुरेश पारदी ने. निखिल को गेंदबाजी पे लगाया गया है. 3 खिलाड़ी सर्कल के बाहर हैं. निखिल कासार को यॉक कराने की कोशिश, छोटी बैकलिफ्ट से टर्न कर दिया ऑन साइड में. 1 रन. देखिए गवली सर, ये सरफेस, ये जो विकेट है नया बनाया गया है, अभी तक तो हम कह सकते हैं कि इस विकेट में गेंदबाजों के लिए काफ़ी जान है, लेकिन बिफोर टाइम कहना होगा. लेकिन अभी तक जिस तरह पारदी ने गेंदबाजी की और जिस तरह पहली शुरुआत की निखिल ने. अगदी बरोबर. कारण पहिला चेंडू जर आपण बघितला तर एक चांगला चेंडू बघायला मिळाला होता. यॉक करण्याचाही प्रयत्न झाला होता, त्याच्यावर फक्त एकच धाव मिळाली होती. फुल टॉस गेंद, एलिवेशन नहीं है, जोर से मारने की कोशिश. खेलना चाहते थे मिड विकेट पे, बल्ले पे गेंद चढ़ गई, चली गई वाइड ऑफ लॉन्ग ऑन. 1 रन.
पानी पिलाना चाहिए लेकिन बाहर से जाकर। लेकिन देखना है कि जॉय कुमार में कौन सी टीम किसको पानी पिलाती है। निखिल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मर्तबा क्लास करने की कोशिश, दूसरे मोहल्ले में गेंद वाइट। खराब चेंडू म्हणतो, कारण लावेस्टीच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू होता. खरं तर अशा चेंडूवर फायदा घ्यायला हवा होता. यस, अंपायर इस बात का ध्यान रखिए कि 3 ओवर के बाद ड्रिंक्स, 4 ओवर के बाद ड्रिंक्स सेंटर पर रहेगा. निखिल राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए, ओ बढ़िया गेंद पिछले पांव पे चले गए थे, कॉरिडोर से चली गई. क्या कहेंगे गवली सर, ये जो विकेट नया है, ऐसा लग रहा है कि गेंदबाजों के लिए इसमें काफी अभी तक सहायता नजर आ रही है. कारण ये भी है कि महिंद्रा स्पोर्ट्स के जो गेंदबाज हैं उन्होंने गेंदबाजी बहुत ही जिसे कहते हैं चैनल में किए. निखिल अपने स्टेप में चुके, डेड बॉल. ऑन फील्ड अंपायर फारूक बर्डी और अंपायर कूल अंपायर गोकुलदास पाटील. अगदी बरोबर, कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं सुरेश पारधी यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये निखिल यांनी सुद्धा एक चांगली सुरुवात केलेली आहे. निखिल फुल टॉस गेंद स्विंग कर दिया, जॉय कुमार में लगने वाला पहला सिक्सर. आई गाव देवी आई सोना देवी, आई गाव देवी आई सोना देवी, आई टेमगर गावाची गो, आई माझी टेमगर गावाची. आई वाट तुझे वालू रे, पाय पाय चालू रे, आई तुझ्या ये देखिए दाराची. लूज गेंद थी, फॉलो थ्रू बहुत अच्छा और भेज दिया गेंद को मिड विकेट के ऊपर. 6 रन. पहला सिक्सर लगता हुआ जॉय कुमार का. अगर आपको इंडियन क्रिकेट को एंजॉय करना है तो जॉय में आइए और जॉय को देखिए. जिसने इंडियन क्रिकेट को एंजॉय नहीं किया, जॉय ट्रॉफी को नहीं देखा, उसने एंजॉय नहीं किया. निखिल मुड़ते हुए फुल टॉस गेंद, फिर आसमानी टोला, ये भी जाएंगी बाहर. 6 रन. आप कह दिया अक्षय कासार ने कि नहीं चलेंगी रनबंदी. आई गाव देवी आई सोना देवी, आई टेमगर गावाची गो, आई माझी टेमगर गावाची. आई वाट तुझे वालू रे, पाय पाय चालू रे, आई तुझ्या. अतिशय खराब चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला होता. फुलटॉस चेंडू होता ना, ज्याप्रमाणे समाचार घ्यायला हवा त्याप्रमाणे अक्षय कासार यांनी समाचार घेतला. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार बघायला मिळतोय. ये नहीं भूलना चाहिए कि BC4 फॉर्मेट 2020-21 में अभी तक एक कप हुआ है और उसकी चैंपियन टीम विनोद पाटिल की RD 440 है. स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ पहुंचा है. 19 रन बिना किसी विकेट के. आप देख रहे हैं इंडियन क्रिकेट का एंजॉय, फ्री एंट्री जॉय कुमार ट्रॉफी. ओ हो क्या शॉट है. 6 रन, सिक्सर का हैट्रिक पहले ही मैच में और जॉय कुमार में एंजॉय होता हुआ. जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार, सारे जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. गौली सर, ये शॉट अक्षय कासार का कमाल है. हल्की सी शॉट गेंद थी, लाइन भी बहुत अच्छी थी, लेकिन शॉट को बनाया. ॲब्सोल्युटली पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं थोडा सावध पवित्रा बघायला मिळाला. अतिशय चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये मात्र आक्रमण बघायला मिळतंय. कारण आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 25. आता मात्र एक चांगली सुरुवात बघायला मिळते. आणि नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो पहिल्या षटकानंतर योग्य वाटत नव्हता, मात्र दुसऱ्या षटकानंतर योग्य वाटतोय. समय में 30 मिनट का समय दिया. अंपायर इस बात का ध्यान रखे, आप को ये पूरी अथॉरिटी है पेनलाइज करने की. 2 ओवर आप देख रहे हैं इंडियन क्रिकेट का एंजॉय, जॉय कुमार ट्रॉफी 2020-21 में आप सभी का हार्दिक स्वागत है. शोमैन ऑफ टेमगर करसन फ्लोरे, जॉय कुमार के मैनेजिंग डायरेक्टर नरेंद्र चौधरी और जॉय कुमार स्पोर्ट्स की जानिब से हमारे तमाम मान्यवर्स मंच की शोभा बढ़ा रहे हैं. आपका भी हार्दिक स्वागत. इतिहास
टेमगर की सरजमीन पे एक नया कारनामा, एक नया इतिहास लिखा जा चुका है। फ्री एंट्री, मरता क्या ना करता सुरेश पारदी को कंटिन्यू रखा गया है। शॉट थर्मेन, शॉट फाइनल, एक 4 खिलाड़ी सर्कल में बिहाइंड दी विकेट 3 नजर आ रहे हैं, जबकि सचिन गायकवाड़ एक्स्ट्रा कवर में 30 गज के दायरे पे। डीप कवर लगाया गया है, लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, मिड विकेट ऑर्थोडॉक है। सुरेश पारदी लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ बढ़िया गेंद, पैर नहीं चले थे और हल्का मूवमेंट भी था टिप्पा खाने के बाद। एक्सलेंट बॉलिंग फ्रॉम पारदी। ॲब्सोल्युटली, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न सुद्धा बघायला मिळाला. एक चांगला चेंडू पहिल्या षटकामध्ये सुद्धा अप्रतिम कामगिरी आणि सुरुवात सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये सुरेश पारदी अतिशय चांगल्या प्रकारे करतोय. सुरेश पारदी लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, स्विच की कोशिश, साइड आर्म गेंद थी। गेंद जब तक के शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग पे उठाते, शॉर्ट स्क्वायर लेग पे उठाते, 1 रन बल्ले से टकराने भर के बाद। देखिए पारदी ने अभी भी आज़ादी नहीं दी है। लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा रहा है सुरेश पारदी का। आज हमारे साथ सदाबहार कमेंटेटर अजय गरत, संदेश पाटिल वॉइस ऑफ महाराष्ट्र गौली सर। इस मर्तबा गेंद को तान दिया आसमान में, वाइड ऑफ लॉन्ग ऑन। ओहो, यस, ही इज आउट। क्या कैच पकड़ा है। टेमगर गावाची गो आई माझी टेमगर गावाची आई वाट तुझी वलून पायी पायी चालून आली तुझ्या दाराशी. आई वाट तुझी वलून पायी पायी चालून. इससे अच्छा कैच क्या हो सकता है जो निखिल पाटिल ने पकड़ा है। आइए देखते हैं। ये देखिए आसमान में तान दिया था, लग रहा था कि गेंद सर पे से जाएंगी, लेकिन ये देखिए 2 इंच बाउंड्री के अंदर। यस, सोनादेवी टेमकर आणि साई स्पोर्ट खारबाव दोन्ही संघ कर्णधारांनी त्वरित संपर्क साधायचा आहे. यानंतर टॉससाठी तयार राहायचं आहे. सोनादेवी टेमकर आणि साई स्पोर्ट खारबाव. जय चौधरी, सुभाष ठाकरे, करेश, किशन मात्रे और पूरी टीम ने रंग भर दिया है। सुरेश पारदी, अब तक सुरेश पारदी ने 1.3 ओवर 5 रन और 1 विकेट। इट हैज बीन अ वंडरफुल बॉलिंग फ्रॉम द एक्सपीरियंस कंपेनर सुरेश पारदी। पारदी लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मर्तबा बहुत ही करारा ऑन ड्राइव। डीप में खिलाड़ी मौजूद हैं, 1 रन। नए बैट्समैन दीपेश माली, जिनके आज बारे में आमच्या मैं समालोचक कक्षामध्ये मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे समालोचक हे सर जोडले जात आहेत. आपलं हार्दिक स्वागत. दीपेश माली, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं कि जो दीपेश माली है ना, जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं। टीम के कैप्टन भी हैं और ऊपर बल्लेबाजी को आए हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मर्तबा थोड़े अटपटे अंदाज से खेला था, पिछले पांव पे जाके टर्न कर दिया, 1 रन। येस, आपण बघितलं थोडासा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि फक्त हलक्या हाताने खेळलेलं होतं शॉर्ट मिड विकेटला, आणि त्यावर 1 धाव पूर्ण करतोय दीपेश माळी. सुरेश पारदी, इस मर्तबा मिस टाइम स्ट्रोक और बढ़िया कैच, आउट हो गए वहां पर शेखर दलवी। देखिए दोनों टीमों के कैप्टन को मैं लास्ट ऑफिशियल कॉल दे रहा हूं। 6 ओवर की समाप्ति से पहले टॉस बॉक्स में बैठना है। साइंस स्पोर्ट खारबाव और सोना देवी AA स्पोर्ट के कैप्टन
अथवा जो भी कैप्टन नहीं रहेगा उस टीम को पेनलाइज किया जाएगा। नवली सर, आपका क्या मानना है? आपको फ्री एंट्री में इतना भारी टूर्नामेंट दिया गया है, इतना अच्छा ग्राउंड दिया गया है, इतने अच्छे इनामात दिए गए, इतना अच्छा अरेंजमेंट है, तो मेरा अपना मानना है कि BC4 की जो सभी टीमें हैं उन्होंने तो 1 घंटा पहले आना चाहिए। ॲब्सोल्युटली, कारण जयकुमार ट्रॉफी 2021 एक फ्री एंट्री स्पर्धा आहे आणि इतका मोठा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी दिलेला आहे, तर खरं तर आपण वेळेसंदर्भात सहकार्य करायलाच हवं. सामना सुद्धा थोडासा उशिरा सुरू झालेला आहे. त्यानंतर येणारे जे संघ असणार आहेत त्यांनी कृपया वेळेवर हजर राहायचं आहे. सोना देवी AA स्पोर्ट्स के कैप्टन और साइंस खारबाओं के कैप्टन जगदीश नाइक जुड़ चुके हैं हमसे, और ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है, 28 विकेटें गिरी है, 2। क्या बॉलिंग की अपने स्पेल में सुरेश पारदी ने, 2 ओवर कुल मिलाकर 7 रन और 2 विकेट। क्या कुछ होगा, कहां तक टारगेट रहेगा, आइए सुनते हैं उस आवाज से जो टेनिस क्रिकेट भिवंडी तालुका और ठाणा जिला की जान बन चुकी है। वॉइस ऑफ महाराष्ट्र मराठी में डॉक्टर गवली सर। धन्यवाद सिद्दीक बाबे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 28. कल्पेश पहिला चेंडू आणि पुलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. दर्जेदार षटकार. आई सोना देवी आई गाव देवी आई सोना देवी आई टेमगर गावाची, ओ आई माझी टेमगर गावाची. कहाँ ताना बन गए सरदर्द। ये देखिए क्या शॉट खेला है, ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा, चाबुक शॉट, जा रही है हाई एंड हैंडसम, ये दीपेश माली है। षटकार आणि धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 34. आरडी 440 ओळी विरुद्ध महिंद्रा स्पोर्ट 2 संघामधील सामना आपण मध्ये 34 धावा झाल्या आहेत. 2 बाद 34. चौथं षटक आहे मार्गस्थ. कल्पेश शॉट रन अप, पुन्हा हुकचा फटका, चेंडू हवेत, मात्र चेंडू जाते तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. फ्लॅट 6. It has been an extraordinary batting from a line of Mankoli Dipesh Mali. Look at that, wasn't a bad delivery. Slightly incoming delivery, goes his back foot and inside the line and played superbly overhead of the, just cross the fence into the stand as well for a glorious 6. What a shot. देखिए दीपेश माली जब ऊपर आए थे, जब भी उन्होंने अपने इरादे साफ कर दिए थे और काफी तीखे तेवर लग रहे हैं दीपेश माली के, जिस तरह ऑस्ट्रेलिया में अनुष्का के देवरों के तीखे तेवर हमने देखे। कल्पेश शॉट रन अप, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू सरळ जाते तो स्क्वेअर लेग कडे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते आणि एका धावेने आरडी 440 ओळी संघाची धावसंख्या 41. एक मैच होने के बाद हम आकलन कर सकते हैं कि विकेट कैसा खेल रहा है, लेकिन अभी तक अगर हम देखें तो बहुत खूबसूरत गेंदबाजी भी हुई और बल्लेबाजी भी हुई, खासतौर से सुरेश पारदी। कल्पेश यावेळी एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा चेंडू येत नाही, सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव. फुटवर्क नहीं था, क्रिस बॉक्स से खेले थे, किस्मत वाले रहे, केदार पाटिल प्लेट ऑन नहीं हुए, छोटे रनअप से अब गेंदबाजी कर रहे हैं कल्पेश। कल्पेश राईट आर्म, याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, मात्र पुन्हा टायमिंग साधता आलेलं नाही. स्वतः कल्पेश जाऊन चेंडू अडवतोय, तोपर्यंत मात्र कुठल्या प्रकारची संधी नाहीये धाव पूर्ण करण्याची. इस सीजन का हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर केतन पाटिल विशाखा स्पोर्ट्स के नाम है, 47 रन। कल्पेश याला शॉर्ट बॉल पुल केलेला आहे, मात्र टायमिंग साधलेलं नाही, चेंडू हवेत आणि मात्र झेल सुटते, जीवनदान मिळतंय. दुसऱ्या प्रयत्नात प्रयत्न झाला होता झेल घेण्याचा, झेल मध्ये घेता आलेलं नाहीये. तो 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, ड्रिंक सेंटर वाले मैदान पर 42 रन बने, आरडी के 2 विकेट गिरे हैं। आइए हम हमारे तमाम मान्यवर्स का फिर से एक बार हार्दिक स्वागत करते हैं जो इस वक्त हमारे बीच में मौजूद हैं। सबसे बढ़कर
टेमगर की शान और ज्येष्ठ नगर सेवक माननीय श्री पद्मा बालाराम चौधरी जी. अगदी बरोबर कारण की भरपूर श्रेय जातो या स्पर्धेसाठी मान्य श्री बालाराम मधुकर चौधरी साहेब ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्याचबरोबर अरुणजी फुलोरे साहेब देखील सज्ज झालेले आहेत. त्याचबरोबर उपस्थित अजितजी चौधरी आहेत, रमेशजी चौधरी साहेब उपस्थित आहेत व्यासपीठावर, बंधुकाका चौधरी देखील उपस्थित आहेत. उद्घाटन सोहळ्यामध्ये त्यांनी देखील रामू पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. गोपीनाथ चौधरी साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बलवंतजी चौधरी साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. योगीजी बोबडे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. शैलीजी चौधरी साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सुरेशजी चौधरी साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रल्हादजी फुलोरे सर्वांचं मी मनस्वी हार्दिक स्वागत करते आहे. आणि शरदजी चौधरी आणि गोरखनाथ म्हात्रे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि जीवन म्हात्रे करेश यांचे काका आहेत, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वंडरॉफ भिवंडी जगदीश नाईक आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर अनंत ठाकरे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. करसम फुलोरे आणि जयकुमार टेमगर यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि वेलकम आगमन झालेला आहे. ज्यांच्या आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो. विजयजी चौधरी साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सोबतच विनोदजी म्हात्रे आणि दीपक पाटील साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि अरुणजी म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. 42 धावा दिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावगती जर बघितली 10.50 एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. और देखना है कि डेथ ओवर जो 2 बच्चे हैं, डेथ ओवर में क्योंकि दोनों अच्छे बैट्समैन हैं, कहीं ना कहीं केदार पाटिल उतने टच में नहीं. इस साल का जो इस सीजन का जो किसी टीम का स्कोर है वो पॉइनियर का है. 109 रन चेसिंग का भी रिकॉर्ड पॉइनियर के पास ही है. और इस साल जो बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट पहले में रहे थे दर्शन पाटिल. विशाल पाटील येते 5वं षटक. षटकातील पहिला चेंडू एक फटका खेळलेला चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या वाढते 43. Not a very good stroke played by Kedar Patil. Once more inside edge of the bat and rose to short fine leg. Kedar struggling here. येस केदार पाटील थोडासा संघर्ष करताना दिसतोय. आपण पाहतोय सुरुवातीपासूनच. विशाल आमच्या VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही आणि अराउंडी लेग त्रिफळाची दीपेश माळी. देखिए गवली सर, गेंदबाज ने भी तो ज्यादा जश्न नहीं बनाया क्योंकि जिस तरह की गेंद थी ये देखिए हवा में चकमा खा गए, बिट्स इन दी एयर और ऑफ स्टंप गया सैर करने. बड़ी विकेट. येस 21 धावांची खेळी केली दीपेश माळी आणि त्यामध्ये 3 षटकार मारले होते आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला होता. आणि आता मात्र नेहमीच बिंदास फलंदाजी करण्यामध्ये वाकबगार असणारा फलंदाज बिंदास लसणे येतोय. त्याच्याकडनं खूप अपेक्षा असणार एक बिग हिट मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार असा हा मिडल ऑर्डरचा फलंदाज बिंदास. यस, दोनों कैप्टन आए हैं. जावेद और प्रणय पाटिल दोनों को हमारे टॉस बॉक्स में बैठ जाना है. मोस्ट वेलकम. पाचवं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या झालेली आहे 43. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 बाद. त्यामुळे आपण जो सामना पाहतोय महिंद्रा स्पोर्ट्स विरुद्ध RD 4440 ओवळी 2 संघामध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. RD 4440 ओवळी. विशाल पाटील याला पुन्हा एकदा टायमिंग सत्ताले बॅटला स्पर्श करून चेंडू शॉर्ट फाईन लेकडे जातोय आणि त्यावर एक चिकी सिंगल छोटी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली 44. 44. 3 बाद 44. 5वं षटक हे मार्गस्थ आहे आणि RD 4440 ओळी नक्की 60+ कडे पाहत असणार. विशाल पाटील राईट आर्म वर विकेट. फुलटा चेंडू होता आणि भिरकावून दिलेला आहे सहज गत्या.
डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर दर्जेदार षटकार. सोना देवी आई टेमगर गावाची गो आई माझी टेमगर गावाची आई वाट तुझी वल्लून पायी पायी चालून आली तुझ्या दाराशी आई वाट तुझी वल्लून पायी पायी चालून आली तुझ्या वो जो कहते हैं कि कब तक खैर मनाते विशाल पाटिल, फुल टॉस गेंद थी, स्विंग किया 6 रन. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे सुप्रसिद्ध उद्योगपती बर्फानी बाबाचे प्रोप्रायटर आणि भिवंडी तालुका 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय पद्माकर चौधरी साहेब. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. और साथ ही साथ प्रियांश इंटरप्राइजेस के प्रदीप चौधरी भी हमसे जुड़ चुके हैं. आपका भी हार्दिक स्वागत. विशाल पाटील यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका ड्राईव्ह केला, चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत केदार पाटीलला संधी मिळते फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची. याचबरोबर 51 धावा झालेल्या आहेत. 51 3 बाद 51. 5वं षटक हे मार्गस्थ आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं 60+ कडे पाहत असणारे आणि ज्याप्रमाणे फलंदाजी होते दोन्ही फलंदाज दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही. चेंडू जातोय स्क्वेअर लेग कडे. फक्त एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या झालेली 52. 52. देखिए पिछला ओवर काफी घटनापूर्ण रहा, काफी फुल टॉस गेंदें मिली बैट्समैन को जिसका वो लाभ नहीं उठा पाए. लेकिन क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं. 5 ओवर में 52 बने. कहीं ना कहीं गौली सर मुझे लगता है कि आरडी के जो बैट्समैन है यहाँ से 15 के ऊपर देख रहे होंगे और महिंद्रा के जो कैप्टन है वो चाहेंगे कि अंडर 10 रोका जाए, क्योंकि इस ग्राउंड के कई ऐसे इतिहास है जहाँ पर मैच बहुत रोमांचक स्थिति में गया है. समय में कॉपरेट करें प्लीज. ॲब्सोल्युटली, कारण आपण पाहतोय की 5 षटकांच्या समाप्तीनंतर नो मिडल कॉन्फरन्स. एक गोष्ट प्रत्येक संघ करणाऱ्याने लक्षात घ्यायचं आहे की 4 षटकानंतर फक्त मिडल कॉन्फरन्स असणार आहे जेव्हा ड्रिंक्स इंटरवल असेल. मित्रांनो, या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य जो लाभलेला आहे, खास करून आपण जयकुमार ट्रॉफी 2021 नवीन वर्षामध्ये एक मेगा इव्हेंट पाहतोय. मान्य श्री बालाराम मधुकर चौधरी ज्येष्ठ नगरसेवक, त्याचबरोबर मान्य श्री सतीश काळूराम चौधरी उद्योगपती, मान्य श्री नुकतंच आगमन झालं आहे व्यासपीठावर. भिवंडी 40+ चे विद्यमान अध्यक्ष आहेत मान्य श्री पद्माकर मधुकर चौधरी साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. 5 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय. आरडी 440 ओळी संघाचा 52 धावा. 3 बाद 52. कल्पेश येतोय आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 6वं षटक घेऊन. शॉर्ट रन अप. पहिला चेंडू पुढे टायमिंग साधता आलेला नाही. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग बॅकवर्ड, थोडासा वाईडिश. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. आज बिंदास थोडासा संघर्ष करताना पाहते बिंदास यास. नहीं, उसका कारण ये है कि कल्पेश बबलू ने क्रीज के कोने से छोटे रनअप से बहुत अच्छी गेंदबाजी की है और बैट्समैन को जगह नहीं दी है स्ट्रोक्स लगाने की. कल्पेश शॉर्ट रन अप केदार पाटीलसाठी. यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा टायमिंग साधता येत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. धावबाद करण्याचा प्रयत्न केला. तिसरी धावी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि तिसरी धाव नक्कीच पूर्ण होणार आहे. 3 धावा पूर्ण होते. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत. खराब फील्डिंग हम कहेंगे, क्योंकि डेथ ओवर चला है और इस तरह के जो रन रहते हैं जब आप चेस करते हैं तो आपको उसकी कीमत मालूम पड़ती. लेकिन टेनिस क्रिकेट को कीमत मालूम पड़ गई है फ्री एंट्री टूर्नामेंट जॉय कुमार ट्रॉफी की पहले मैच में. 56 धावा झालेल्या आहेत. मित्रांनो, आपण पाहतात फ्री एंट्री स्पर्धा जॉय कुमार ट्रॉफी 2021 आणि या स्पर्धेचा हा उद्घाटन पहिला सामना महिंद्रा स्पोर्ट्स विरुद्ध आरडी 440 ओळी. कल्पेश यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. चांगली गोलंदाजी हाताळते स्लॉग ओव्हरमध्ये. अंतिम षटकामध्ये कल्पेश. धावसंख्या थांबलेली आहे 56. 56. याला मात्र शॉर्ट बॉल आणि पुलचा फटका पॉवरफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. सोना देवी आई गाव देवी आई सोना देवी
देवी आई टेमगर गावाची, गो आई माझी टेमगर गावाची. आई वाट तुझी वल्लूर पायी पायी चालून आली. खेचून मारला होता बघितला आपण, चेंडू तितका शॉर्ट नव्हता, पण ज्या अंदाजामध्ये फटका खेळलेला आहे, जेव्हा अशा प्रकारचा अखूट टेपाचा चेंडू असतो तो बघितल्यानंतर फलंदाजच्या थोड्याशा आशा पल्लवित होतात. देखिए मेरा अपना मानना है जिस तरह का टोटल है और अभी भी 2 गेंदें बची है, ये मैच बहुत ही कट टू कट जाएगा क्योंकि पपिया खारीक बहुत अच्छे टच में है, सचिन गायकवाड अच्छे टच में है. याला फुलटा चेंडूमध्ये टायमिंग सत्ता आलेली, चेंडू बराच वेळ हवेत लॉंग ऑफला जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती, दुसरी धावी सहजगत्या पूर्ण होते आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. RD 440 ओवळी संघाची 64 64. मित्रांनो आपण पहिला सामना पाहतोय प्री एंट्री स्पर्धा जयकुमार ट्रॉफी 2021 कल्पेश. यावेळेला मात्र चेंडू अनपेक्षित खाली राहतोय आणि सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. तर 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 64, 65 धावांचं लक्ष. आणि आपण जाऊया टॉसकडे. मी विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पाहुणे उपस्थित आहेत. मान्यश्री पद्माकर मधुकर चौधरी साहेब उपस्थित आहेत, भिवंडी पोटी प्लसचे अध्यक्ष आहेत. विनंती करतो टॉस बॉक्समध्ये आपण जायचं आहे. सोबतच मान्यश्री विजय काळूराम चौधरी साहेब आहेत, मी त्यांना देखील विनंती करतो आपण देखील टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. त्याचबरोबर करसम फुलोरे यांचे मामा आहेत मान्यश्री जीवन नारायण म्हात्रे, यांना देखील मी विनंती करतो आपण देखील टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. ओ टू टॉस बॉक्स यदीप बाबी सर. ऑल द बेस्ट प्रणय एंड ऑल द बेस्ट जावेद. और देखिए पर्सनालिटी भी तीनों बढ़कर आए हैं और 40 प्लस के ना केवल अध्यक्ष हैं बल्कि क्रिकेटर्स भी हैं, मशहूर उद्योगपति भी हैं. और आइए हम टॉस का सिक्का आपको बताते हैं. एक तरफ करसन फ्लोरे शोमैन ऑफ टेमगढ़, टेमगढ़ ने एक से बढ़कर एक पर्सनालिटीज भिवंडी तालुका को दिए. राज कपूर की फिल्में जितनी हिट नहीं थी, जॉय कुमार ट्रॉफी उतना हिट होगा. और एक तरफ मैनेजिंग डायरेक्टर ऑफ जॉय कुमार नरेंद्र चौधरी. आइए विजय साहब और पद्माकर साहब आप ही फैसला कीजिए. यस विजय साहब के हाथों से. कम फॉरवर्ड प्लीज, 2 कैप्टन्स, बोथ कैप्टन. जो आ रहा है वो करसन फ्लोरे कह रहा है और आया भी करसन फ्लोरे. अनेक अनेक धन्यवाद पद्माकर चौधरी जी, वो तो हमारे साथ हमेशा रहेंगे. विजय जी और हमारे एक और मान्यवर जावेद, मैं आपको वार वाला बैट्समैन कहता हूँ, लेकिन करसन फ्लोरे ने टेनिस क्रिकेट पे ये जो वार किया है फ्री एंट्री टूर्नामेंट, क्या कहना चाहेंगे आप? बहुत बड़ा काम किया है. जहाँ टूर्नामेंट नहीं हो रहे थे कोविड की वजह से, वहाँ पे इन्होंने फ्री रखकर बहुत बड़ा यानी इतिहास रच दिया है. ऐसा हो नहीं सकता दोबारा. अरेंजमेंट कैसा लग रहा है? अरेंजमेंट बहुत अच्छा है क्योंकि जो उनकी टीम है उनमें सब अच्छे प्लेयर है, सुभाष ठाकरे ये सब, तो उनकी वजह से अरेंजमेंट बहुत अच्छा हुआ है. टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? तो चेस करेंगे, पहले फील्डिंग करेंगे. निर्णय जो लिया है फील्डिंग करने का, उसके पीछे कारण बता सकते हैं? कारण ये है कि बॉलिंग थोड़ा वीक है हम लोग की, तो बैटिंग पे डिफरेंट ज़्यादा है, तो फिर टारगेट चेस करने के लिए कर. सामने की टीम एक मजबूत टीम है, कोई लक्ष्य होगा जहाँ पे रोकना चाहेंगे? सर अभी तो ऐसा फॉर्मेट हो गया, हर टीम अच्छी है, किसी को अपन कम नहीं समझ सकते, जो अच्छा खेलेगा वो जीतेगा. ऑल द बेस्ट. प्रणय साई स्पोर्ट खारबाव संघाचे कर्णधार वंडर बॉय ऑफ खारबाव. सर्वप्रथम या मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? कारण प्री एंट्री स्पर्धा तर पहिल्यांदाच या वर्षाचा आपण हंगाम बघितला तर पहिल्यांदाच प्री एंट्री स्पर्धा जयकुमार ट्रॉफी, कसं वाटलं? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. जेव्हा पहिल्यांदा एंट्री केली तेव्हाच खूप छान वाटलं बघूनच. नाणेफेक तुम्ही हारले, आज सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर एक माइंड सेट केला असेल की या धावसंख्येपर्यंत पोहोचतो तर कदाचित प्रतिस्पर्धी संघाला आपण पराभूत करू शकतो. मग किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे? नक्कीच 50+ वरती जाण्याचा प्रयत्न असेल. पहिली 2 षटके जी पॉवर प्लेचे असतात, मॅन्डेटरी पॉवर प्लेची, यामध्ये एक चांगली सुरुवात कुणाकडनं अपेक्षित आहे? नंदन आहे, करण आहे, चांगले बॅट्समन आहेत की ते चांगली सुरुवात करून देतील. मग नक्कीच प्रेक्षकांना एक संघर्षपूर्ण सामना बघायला मिळेल, कारण दोन्ही संघाचा विचार जर केला तर कंप्लीट टीम आहेत, बलाढ्य संघ आहेत, त्यामुळे एक संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो नक्कीच.
यस, प्रणय का कहना है कि अटी टटी सा सामना हुआ और जुड़े रहिए हमारे साथ। जॉय कुमार ट्रॉफी एंजॉय ऑफ इंडियन क्रिकेट। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज सोना देवी डबल ए स्पोर्ट वन द टॉस एंड दे इलेक्टेड बॉल फर्स्ट। बैक टू द कमेंट्री बॉक्स जहां पर सदाबहार कमेंटेटर थाना जिला के अजय गरत और मेरी पहचान मेरी आवाज संदेश वखारे। जोपर्यंत बेल आहे क्षेत्ररक्षण लावला जात आहे, फलंदाज येत आहेत मैदानामध्ये, तोपर्यंत आपण सर्व विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेला आहे आणि करसम फुलोरे यांच्या कांद्याला कांदा लावून ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं सर्वांचं नावं देखील घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम पहिली स्पर्धा आपण पाहता भिवंडी तालुक्यातील की फ्री टुर्नामेंट. इथे सर्व काही फ्री आहे. खेळाडूंसाठी खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध झालेला आहे. अतिशय सुंदर असे स्टँड देखील बनवण्यात आलेले आहेत. मात्र विशेष सहकार्य जो लागलेला आहे या स्पर्धेसाठी मान्य श्री बाळाराम मधुकर चौधरी साहेब ज्येष्ठ नगरसेवक, त्याचबरोबर मान्य श्री सतीश काळूराम चौधरी साहेब उद्योगपती, मान्य श्री पद्माकर मधुकर चौधरी साहेब भिवंडी 40+ विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये सुभाष अनंत ठाकरे माजी उपसरपंच, त्याचबरोबर मान्य श्री प्रदीप शिवनाथ चौधरी प्रियांशी इंटरप्राइजेस, त्याचबरोबर लडकू गोविंद फुलोरे समाजसेवक, त्यानंतर मान्य श्री रमेश बलिराम चौधरी समाजसेवक, त्याचबरोबर मान्य श्री जगदीश नारायण म्हात्रे अध्यक्ष रोटरी क्लब भिवंडी, त्यानंतर मान्य श्री बलवंत मधुकर चौधरी प्रोप्रायटर सोनादेवी टेक्सटाईल, त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके मित्र आणि करसम फुलोरे यांचे जवळचे मित्र रोहित बालराम चौधरी प्रोप्रायटर सोनादेवी लॉजिस्टिक, त्यानंतर मित्रांनो BC4 फॉर्मेट आपण जर विचार केला स्पर्धा खेळत आहे आणि BC4चे अध्यक्ष अल्ताफ बाळी सर यांचं देखील विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. आजाने तर मजा नाही करसम फुलोरे यांचे जवळचे मित्र अजय सुरेश चौधरी समाजसेवक, त्यानंतर वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, जितेंद्र बलिराम फुलोरे आणि किसन म्हात्रे KM करेश जगदीश नारायण म्हात्रे, त्याचबरोबर गोरख अंकुश म्हात्रे, या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद संदेश. सभी दर्शकों को अजय घरत का प्यार भरा नमस्कार. जॉय कुमार ट्रॉफी 2021 में आप सभी का हार्दिक स्वागत. पहला मैच बड़ा ही इंपॉर्टेंट मैच है महिंद्रा स्पोर्ट्स और RD 4440 ओली के बीच में. त्याचबरोबर परेशजी म्हात्रे देखील इथे सज्ज झाले, तर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. गो टू कमेंट्री बॉक्स. तो ये उद्घाटनीय मैच है. RD टीम ने पहले बल्लेबाजी की और 64 रन बनाए 6 ओवर्स में. 65 का टारगेट है. पहली गेंद पर 1 रन लिया है बबलू ने. अब स्ट्राइक पर शेवेश. ऑफ स्टंप के बाहर जाकर हुक करने का प्रयास, हालांकि ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे. शॉट फाइन लेग पर बढ़िया फील्डिंग, लेकिन फिर भी 1 रन लेने से फील्डर रोक नहीं पाए शेवेश को. शेवेश का भी खाता खुलता हुआ. जूनियर सीनियर का जो फॉर्मूला आप देखने को मिल रहा है सिटी क्रिकेट में वो काफ़ी रोचक हो गया है और उससे भिवंडी का सिटी क्रिकेट और भी ज़्यादा रोचक हो गया है. कमेंट्री बॉक्स में मेरे साथ इस विषय पर चर्चा करने के लिए और कमेंट्री में मेरा साथ देने के लिए मौजूद है संदेश वखारे. उनका हार्दिक स्वागत. किरण पाटिल की ये गेंद, इस बार कदमों का इस्तेमाल, लेकिन सीधे फील्डर के पास मौका है. वहां पर रनआउट का अवसर था. बबलू को मिला है कहीं ना कहीं जीवन दान और साथ में 2 रन. संदेश, ये बहुत बड़ी गलती है कहीं ना कहीं. किरण पाटिल ने काफी हलके में लिया ऐसे लगता है. येस, कारण बबलू याचा विचार केला तर विकेट खेळण्याची क्षमता त्याच्या मनगडामध्ये आहे आणि त्याला या ठिकाणी जीवनदान दिलं गेलं आहे. तर पाहूया या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा उचलेल बबलू. इस बार इनसाइड आउट ड्राइव करना चाहते थे लेकिन पूरी तरह से चूक गए. बढ़िया गेंदबाजी. अभी तक का जो खेल हमने देखा है, जो पहला ओवर इस समय चल रहा है किरण पाटिल द्वारा, सिर्फ 4 रन खर्च किए हैं 4 गेंदों में और जो आवश्यक रन रेट है वो 10.83 रन प्रति ओवर का है. तो उसको मद्देनजर रखते हुए बैटिंग करनी पड़ेगी. उसको देखते हुए कहीं ना कहीं मुझे ऐसे लगता है कि हर ओवर में एक बड़ा शॉट आना चाहिए यदि महिंद्रा स्पोर्ट्स को इस मैच पर मजबूत पकड़ बनानी है. तो इस बार स्लैश किया हवा में गेंद और आसान सा कैच. बैकवर्ड पॉइंट पर कोई गलती नहीं. बबलू को जो जीवन दान मिला था उसका फायदा नहीं उठा पाए. पहले विकेट का पतन हुआ है. ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद थी, थोड़ा सा पटका था किरण ने. अच्छा उछाल, मिडल नहीं कर पाए. बल्ले के थोड़ी बाहरी हिस्से पर लगी थी और बैकवर्ड पॉइंट को क्लियर करना चाहते थे लेकिन उसमें भी असफल रहे बबलू पाटिल. निराश किया उन्होंने अपने फैंस को. मात्र 3 रन बना पाए. 4 पर 1. कमेंट्री बॉक्स. मित्रांनो, या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक मान्य श्री बालाराम मधुकर चौधरी ज्येष्ठ नगरसेवक यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. द्वितीय पारितोषिक सर्वांचे लाडके मान्य श्री पद्माकर मधुकर चौधरी भिवंडी 40+ अध्यक्ष यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
तिसरं पारितोषिक जो आहे माननीय सतीश काळूराम चौधरी उद्योगपती यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि संपूर्ण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आपण सुंदर अशी पाहतोय प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतो ती ट्रॉफी माननीय प्रदीप शिवनाथ चौधरी प्रियांशी इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आणि वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांच्या माध्यमातून आपण जे चेंडूंवर चौकार आणि षटकार पाहतोय ते जगदीश नाईक यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. चलते हैं फिर से खेल की तरफ। पहले विकेट का पतन हुआ है और शुरुआती विकेट्स दिलाने में कई बार कामयाब हुए हैं किरण पाटिल, ये उनकी खासियत है। नए बैट्समैन बाला तरे कप्तान आए हैं और आते ही अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, बढ़िया गेंद थी, बाल बच गए बाला तरे, ऑफ स्टंप के काफी करीब से गेंद गुजर गई थी विकेट कीपर के पास और इसके साथ ही पहला सफल ओवर समाप्त होता हुआ किरण पाटिल द्वारा। 4 रन 1 विकेट के नुकसान पर महिंद्रा स्पोर्ट्स। येस, अतिशय सुरेख षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते किरण पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून P1चं पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं गेलं आहे. अचूक डप्पा अचूक लाईन अँड लेंथ आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाली. ज्या प्रकारे षटक फेकलं गेलं आहे किरण पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून, तर अजय किरणने या ठिकाणी दाखवून दिलं आहे की का मी या संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळावं याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश केलं आहे किरण पाटील या गोलंदाजाने. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, मॅन ऑफ द मॅचचे जे स्पॉन्सर आहेत माननीय जगदीश नारायण म्हात्रे यांच्या माध्यमातून गिफ्ट देण्यात आलेला आहे स्वर्गीय नारायण दाजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर मित्रांनो माननीय शैलेश बालाराम चौधरी गिफ्ट यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहेत. इंजिनियर आहेत साहेब TMCचे. त्यानंतर माननीय लडकू गोविंद फुलोरे चेतन एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून एक गिफ्ट आहे. त्यानंतर माननीय सुधीर गजानन चौधरी धवल कुमार अँड कंपनी यांच्या माध्यमातून गिफ्ट नंबर आहे. त्यानंतर माननीय जितेंद्र बलिराम फुलोरे स्वर्गीय संतोष बलिराम फुलोरे यांच्या स्मरणार्थ गिफ्ट आहे. त्यानंतर माननीय रमेश बलिराम चौधरी सोनादेवी केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून देखील गिफ्ट आहे आणि ट्रॉफी प्रदीप व शिवनाथ चौधरी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश. इस बीच एक और विकेट का पतन। ऑन साइड में शेवेश ने लंबा हिट लेने की कोशिश की थी लेकिन कहीं ना कहीं केवल टॉपेज कर पाए थे, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए। आई वाट तुझी वल्लून पायी पायी चालू रे आली तुझ्या दाराशी. आई वाट तुझी वल्लून पायी. येस अजय, विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले होते, मात्र बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क झाला नव्हता. टायमिंग अचूक पाहायला मिळाला नाहीये आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय चेंडू बराच वेळ हवेत होता. डीपमध्ये चांगलं जज केलं गेलं आहे आणि त्यानंतर मात्र अजून एक ब्रेक थ्रू आपण पाहतोय. और 65 रनों का पीछा करते हुए शुरुआत से ही हम देख रहे हैं कि बैकफुट पर है महिंद्रा स्पोर्ट्स। पहले ओवर में सिर्फ 4 रन आए थे, 1 विकेट गिरा। दूसरे ओवर की शुरुआत बढ़िया की है गेंदबाज प्रतीक वाकड़े ने, मैन फ्रॉम सौदरपाड़ा। इस बार फुलर लेन ड्राइव किया, गेंद हवा में लेकिन इनफील्ड को क्लियर करने में कामयाब। कवर्स के ऊपर से खेल दिया है, आउटफील्ड बहुत बढ़िया है, कोशिश अच्छी हो रही है वहां पर केदार द्वारा। हालांकि आखिर में थोड़ा सा फंबल देखने को मिला जिसके चलते 2 रन लेने का मौका कैप्टन बालातरे के पास। कप्तान के कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी, यहाँ से पारी को संभालना पड़ेगा, संवारना पड़ेगा, एक अच्छी पार्टनरशिप बनानी पड़ेगी। अब हम देखिए तो 2 सीनियर बल्लेबाज है क्रीज पर। सुरेश पारदी नंबर 4 पर आए हैं। येस, 65 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 10.83च्या सरासरीने चालायचं होतं. मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पाठ जड या ठिकाणी पाहायला मिळाला. RD 444 इस बार जगह दे बैठे थे लेकिन फायदा ज्यादा नहीं उठा पाए बल्लेबाज। हालांकि वाइट गेंद है, अतिरिक्त रन जरूर मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। लक्ष्य है 65 रनों का। आप देख रहे हैं इस समय जॉय कुमार ट्रॉफी 2021 टेमगर भिवंडी सिटी क्रिकेट का ये महासंग्राम है। कुल मिलाकर 20 टीमें इस टूर्नामेंट में आपको एक्शन में नजर आएगी। खेले ना खेले छोड़ दिया और आखिरकार सही फैसला वहां पर बालातरे का। एक और वाइट गेंद। शुरुआत अच्छी की है अपने ओवर की प्रतीक वाकड़े ने, लेकिन कहीं ना कहीं अब थोड़ा वेवर्ड हो रहे हैं। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंदबाजी हो रही है और लगातार 2 वाइट गेंदे कर चुके हैं। येस, दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल या ठिकाणावर ना प्रतीक या गोलंदाजाला, कारण सुरुवात चांगली झाली होती आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अवांतर धावांवर रोख लावावा लागेल या ठिकाणावर ना प्रतीक या गोलंदाजाला. प्रतीक छोटा सा बॉलिंग रनअप है उनका। इस बार थोड़ा सा अतिरिक्त उछाल था, ऊपरी किनारा। ओहो, कहीं ना कहीं थोड़ी हड़बड़ाहट थी, लेकिन मैं समझता हूँ कि अच्छा कॉल था सुरेश पारदी का कि उन्होंने नकार दिया था पहले रन के लिए, रन नहीं लिया गया।
डॉट गेंद की समाप्ति हुई है। स्कोर हुआ है 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। महिंद्रा स्पोर्ट्स और RD 4440 ओली के बीच में जॉय कुमार ट्रॉफी 2021 का ये उद्घाटनीय मैच। इसके बाद दूसरा मुकाबला देखना मत भूलिएगा, सोना देवी AA टेमगर बनाम साइश खारबाव। फिर से थोड़ा सा पीछे रखा था, फिर से ऊपरी किनारा। किस्मत तो जरूर साथ दे रही है बाला का, लेकिन बैटिंग में वो आत्मविश्वास बिल्कुल भी नहीं झलक रहा है जिसके लिए बाला तरे जाने और पहचाने जाते हैं। तर संजय, आपण पाहतोय नशिबाची साथ जरूर मिळते या ठिकाणी, मात्र दोन्ही वेळेस आपण असं पाहिलं की टॉपेज लागला होता. या चेंडूचा विचार केला तर जणू काही मागच्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतोय असा भास नक्कीच झाला असेल. और ऐसे में गेंदबाज का मनोबल बहुत ऊंचा हो जाता है जिस तरह से बैटिंग देखने को मिल रही है। प्रतीक वाकड़े एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये देखिए, ये भी थोड़ी कमजोर गेंद थी, फायदा नहीं उठा पाए, सीधे फील्डर के पास और रन आउट का मौका है। सुरेश पारदी को लौटना होगा पेविलियन में। बहुत ही बड़ा झटका महिंद्रा स्पोर्ट्स को। देवी आई सोना देवी आई गाव देवी आई सोना देवी आई टेमगर गावाची हो आई माझी टेमगर गावाची. धन्यवाद डीजे. मित्रांनो, अतिशय सुंदर असे स्टँड बसण्याची व्यवस्था झालेली आहे. सर्व आमचे क्रिकेट रसिक जे आहेत आणि आज पहिला दिवस आहे स्पर्धेचा, हीच अपेक्षा करतोय की अजून आम्हाला क्रिकेट रसिक जे आहेत लाभतील या स्पर्धेसाठी. स्वर्गीय जयराम काळू पाटील स्टँड बनवण्यात आलेला आहे, स्वर्गीय गोपाल शेठ चौधरी आणि मित्रांनो बर्फाणी बाबा यांचा देखील एक स्टँड आहे इथे. आमची रजा घेत आहेत ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी साहेब. आम्ही आपला आभार व्यक्त करतो, आपण उद्घाटनीय या सामन्यासाठी आपण उपस्थित होते. मित्रांनो, अजून आपल्याकडे पाहतोय स्वर्गीय नारायण दाजी म्हात्रे स्टँड आहे. त्यानंतर सोनादेवी लॉजिस्टिक स्टँड बनवण्यात आलेला आहे, स्वर्गीय कालूराम नाना चौधरी स्टँड बनवण्यात आलेला आहे. मित्रांनो, 2 मॅजिक बॉक्स जो प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की त्याच्यामध्ये एक षटकार जाईल आणि रोख रक्कम पटकवली जाईल. इस बार गेंद को खेल दिया है, पंच किया है, बहुत दूर से खेला था और फिर से गैप नहीं ढूंढ पाए। कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही एक और सफल ओवर की समाप्ति होती हुई पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। महिंद्रा स्पोर्ट्स 65 रनों का पीछा कर रही है। स्कोर हुआ है केवल 8 रन 3 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 4 ओवर्स में यहां से जीतने के लिए 57 रनों की जरूरत। या अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 षटकामध्ये आपण पाहतोय 2 गडीचे बाद झाले. निश्चितच सुरेश पारदी या ठिकाणी बाद झाला. त्या ठिकाणी नक्कीच एक प्रश्नचिन्ह उभा राहिला असेल की आवश्यकता होती का ती धाव घेण्याची. तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. ओव्हर टू द संदेश पाटील. मित्रांनो, एक मॅजिक बॉक्स, दुसऱ्या बाजूला एक मॅजिक बॉक्स आहे. 2 मॅजिक बॉक्स. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते की त्याच्यामध्ये एक षटकार मारून रोख रक्कम पटकवू. मात्र आपण ते पाहतोय मॅजिक बॉक्स. स्वर्गीय कालूराम गौतम चौधरी स्पॉन्सर आहेत, मान्यश्री सतीश चौधरी. आणि त्याचबरोबर दुसरा मॅजिक बॉक्स जो आहे संतोष बलिराम फुलोरे यांच्या माध्यमातून, मान्यश्री जितू फुलोरे यांच्या माध्यमातून हा मॅजिक बॉक्स पाहत आहे. आणि 888 रुपये लकी नंबर करसम फुलोरे साहेबांच्या गाडीचा आहे, तो तुम्हाला मिळेल, ज्याच्यामध्ये आपण जर षटकार मारल्यानंतर. मित्रांनो, मैदान बनवण्यासाठी जी अफाट मेहनत घेतलेली आहे, सर्वात स्नेह जातो तो म्हणजे मानसी पद्माकर चौधरी. पद्माकर चौधरी म्हटल्यानंतर आमच्या गावाचं एकच व्यक्ती जो आहे, जो पुढे असतो प्रत्येक कार्यामध्ये. त्यानंतर भावेश नारायण चौधरी, दक्ष एंटरप्राइजेस, त्यानंतर सुभाजी ठाकरे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ टेमघर. थैंक यू सो मच. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटिल। इस टूर्नामेंट की वजह से देखा जाए तो कई विशेषताएं हैं, लेकिन सबसे बड़ी विशेषता ये है कि ये फ्री एंट्री टूर्नामेंट है। किसी भी टीम द्वारा कोई भी शुल्क नहीं लिया गया है इस टूर्नामेंट में खेलने के लिए। तो बहुत बड़ा दिल है मिस्टर करसन फुलोरे का और जॉय कुमार टेमगर का। यस अजय, भरपूर चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आज आपण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर आपण पाहतोय आणि ती उंची निर्माण करणारी ही स्पर्धा देखील, या स्पर्धेचा देखील तेवढाच आवर्जून उल्लेख केला जाईल. ज्या प्रकारे हे आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय, सुरेख स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते. और जहाँ तक इस पहले मैच का सवाल है, कहीं ना कहीं महिंद्रा स्पोर्ट्स के बल्लेबाजों को अपने गियर्स चेंज करने होंगे, अच्छी बैटिंग करनी होगी मैच को जीतने के लिए। नेवर लेकर किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड द विकेट। बहुत ही खतरनाक गेंद, तेज तर्रार, ऑफ स्टंप के काफी करीब से बैट्समैन को बीट करती हुई सीधे विकेट कीपर के पास। ये देखिए, ओहो, बाल बाल बच गए हैं, और थोड़ी अंदर होती तो काम तमाम हो सकता था वहां पर सचिन गायकवाड का। नक्कीच भरपूर वेग आपल्याला पाहायला मिळतोय किरण पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे वेगवान गोलंदाजी हाताळतोय, जणू काही वेगावर स्वार झालाय की काय हा गोलंदाज. जी हाँ, रफ्तार के सौदागर है।
ओ खतरनाक गेंद, गेंद हवा में है और खुद गेंदबाज ने ही कैच कर लिया है, लेकिन क्या बल्ले से लगी है, ये बहुत बड़ा सवाल है। देवी आई सोना देवी। जी नहीं, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ था, जिस वजह से अभी भी क्रीज पर डटे हुए हैं सचिन गायकवाड़। लेकिन क्या जबरदस्त गेंदबाजी हो रही है, देखिए कितनी खतरनाक ढंग से गेंद ऊपर उठी और अंदर की तरफ भी आई थी। किरण पाटिल की ये खासियत है कि वो लेफ्ट आर्म राउंड द विकेट जाकर दाहिने हाथ के बैट्समैन के लिए गेंद अंदर की तरफ भी लाते हैं और बाहर की तरफ भी कट कराते हैं और अच्छी रफ्तार के साथ। इस बार बढ़िया यॉर्कर, बल्ले का सिरा लेकर गेंद जा रही है बैकवर्ड ऑफ पॉइंट, 1 रन जरूर मिलेगा। लेकिन इस तरह से इक्का दुक्का रनों से कहां पर बात बनने वाली है महिंद्रा स्पोर्ट्स की। जिस तरह से बैटिंग अभी तक देखी है हमने, ऐसे लगता है नहीं कि महिंद्रा स्पोर्ट्स बल्लेबाजी कर रही है। 9 रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर और तीसरे ओवर का खेल चल रहा है। नक्कीच या ठिकाणावर वार जरूर झालाय, मात्र पलटवार करावा लागेल महिंद्रा स्पोर्ट्स संघाला. किरण एक बार फिर से इस बार बैकफुट पर चले गए थे, फोर्सिंग स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए। मिड ऑफ ऊपर था और देखिए फील्ड प्लेसमेंट को देखते हुए भी गेंदबाजी की जा रही है। कई गेंदबाजों को हम देखते हैं कि मिड ऑफ जब ऊपर होता है तो भी ओवर पिच गेंद कर बैठते हैं और उसके ऊपर से जब बैट्समैन शॉट खेलते हैं मिड ऑफ के ऊपर से तो आसानी से चौका मिल जाता है। लेकिन किरण बड़े ही खतरनाक गेंदबाज है, सावध एक्सप्रेस किरण पाटिल इस बार बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है, डीप मिड विकेट के ऊपर से बाला तरे के बैट से झन्नाटेदार सिक्सर। सोना देवी आई, गाव देवी आई, सोना देवी आई, टेमगर गावाची, ओ आई माझी टेमगर गावाची. आई वाट तुझी वल्लूर पायी पायी चालून येली तुझ्या दाराशी. आई वाट तुझी वल्लूर त्यास अतिशय उत्कृष्ट फटका बाला तरे याच्या बॅटमधून आपण पाहतोय. ज्यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला, मोहर उमटली होती 6 धावांची आणि या फटक्यांची आवश्यकता देखील आहे या ठिकाणावर ना अजय. जी हाँ, अब तो यही एक चारा है कहीं ना कहीं बल्लेबाजों के सामने कि इस तरह से हवाई फायर्स करे। हर ओवर में 2-3 बड़े शॉट्स खेलने ही होंगे क्योंकि जो आवश्यक रन रेट है वो 15 के भी ऊपर चला गया है। स्कोर इस समय 15 पर पहुंच चुका है। यहाँ से और जीतने के लिए 50 रनों की आवश्यकता है और मात्र 19 गेंदें शेष है। 3 बैट्समैन आउट हो चुके हैं। सलामी बल्लेबाजों के तौर पर आए थे कल्पेश पाटिल उर्फ बबलू, 3 रन बनाए। शवेश 1 ही रन बना पाए थे। 1 डाउन आए हैं बाला तरे जिन्होंने इस पारी का पहला छक्का अभी अभी जड़ा है। सुरेश पारदी आए थे 4 नंबर पर जिनसे काफ़ी अपेक्षाएं थी, लेकिन दुर्भाग्यपूर्ण तरीके से वो रन आउट हुए। कोई भी गेंद खेलने का मौका नहीं मिला, यानी कि डायमंड डक का शिकार हुए। तेच तर अजय या ठिकाणावरनं एक चांगली भागीदारी आणि त्या चांगल्या भागीदारीमध्ये चांगले फटके येणं फार आवश्यक आहे महिंद्रा स्पोर्ट्स संघाला. कारण 50 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुमच्याकडे एकच मार्ग आहे, हवाई मार्ग. विकेट चांगले फटके मैदानाच्या आतमधून दाखवावे लागतील. प्रयत्न जरूर दोन्ही संघांच्या माध्यमातून केले जात आहेत. मी तर एवढंच म्हणेन की प्रयत्न करा, स्वतःवर विश्वास ठेवा, संयम बाळगा आणि जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाहीये तोपर्यंत प्रयत्न करा. जी हाँ, प्रयास एक ही तो करने वाली चीज़ होती है इंसान के पास, प्रयास करते रहना चाहिए। और जो सच्चे दिल से प्रयास करते हैं वो लोगों के दिल में उतर जाते हैं और जो प्रयास ही नहीं करते वो लोगों के दिलों से उतर जाते हैं। किरण के स्पेल की अंतिम गेंद, पटकी हुई गेंद, अपील और आउट। अंपायर की उंगली ऊपर उठती हुई। येतील यार सामना मैदानी रंगणार, सारे जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. आमचे करसन भाईनी जी हाँ, बिल्कुल सही निर्णय अंपायर का, किनारा लगा था, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, आसान सा कैच और इसे कहते हैं एक तेज गेंदबाज का मुंह तोड़ जवाब. वाट बॉलिंग, अतिशय सुरेख षटक या ठिकाणी फेकलं गेलंय. या आधीच्या चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतर त्वरितच कमबॅक करून दाखवलंय किरण पाटील या गोलंदाजाने. अतिशय भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळालाय किरण पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. यस, ओव्हर टू द संदेश पाटील. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे आमचं ग्रामस्थ मंडळ टेमघर, स्पेशल थँक्स. प्रत्येकाचं आम्ही आभार व्यक्त करणे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज उपस्थित आपण बघितलं ज्येष्ठ नगरसेवक बालाराम मधुकर चौधरी साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर आमचं संपूर्ण गाव आपण पाहतोय आणि शरद चौधरी साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज जी ट्रॉफी जी आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, जो स्टँड पाहतोय एक सुंदर असा स्टँड आमच्या क्रिकेट रसिकांसाठी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. गोपाल शेठ चौधरी स्टँड बनवण्यात आलेला आहे. दादांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा घेऊन जातो तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये.
यस धन्यवाद संदेश पाटील. तर 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 50 धावा बनवायच्या आहेत प्रत्येकाला. यावेळी चेंडूला पुढे ठेवलं होतं. स्वतः गोलंदाज आपल्या पॉलोद्रमध्ये चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. अच्छा पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिलं षटक ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या किरण पाटील या गोलंदाजाने, आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं प्रतीकने देखील 4 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर किरणने 7 धावा खर्च केल्या होत्या. तर चांगले षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. यावेळेस विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले होते, मात्र चेंडू शरीराचा वेध घेणारा आपण पाहतोय. यस लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. कहीं ना कहीं गेसिंग गेम चल रहा है. मुझे लगता है कि गेंदबाज जब सोच रहे हैं कि आगे वाली गेंद आएगी तो गेंद थोड़ी पीछे की जाती है, तो उसमें जो माइंड गेम हो रहा है उसमें मुझे लगता है कि गेंदबाज एक कदम आगे रहे हैं अभी तक के खेल में बल्लेबाजों से, जिस वजह से ज़्यादा तेज गति से रन्स बल्लेबाज नहीं बना पाए हैं. नक्कीच चांगली फलंदाजी आणि त्यानंतर चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. RD 444 संघाच्या माध्यमातून प्रतीक गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस बॅटची कडा लागून चेंडू गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही आहे, मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाही आहे. तुमच्याकडे एकच मार्ग आहे, हवाई मार्ग. विकेट मोठे फटके मैदानाच्या आतमधून दाखवावे लागतील. बिल्कुल 15 गेंदें बची है, 48 रनों की यहाँ से और आवश्यकता है. बड़े शॉट्स खेलने होंगे. प्रतीक फुल टॉस आहे, मात्र ड्राईव्ह केले जाते चेंडूला. चेंडू कव्हरमधून डीपला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 19. अच्छा खरं तर पहिल्या षटकापासून 10.83च्या सरासरीने चालायचं होतं, मात्र जी आवश्यक धावगती होती ती या ठिकाणी प्राप्त झाली नाही आहे. तर आता मात्र विकेट मोठे फटके खेळावे लागतील. चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमधून करावे लागतील महेंद्र स्पोर्ट्स संघाला. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाही आहे. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज प्रतीक याच्या माध्यमातून. ना सिर्फ अच्छी गेंदबाजी बल्कि बहुत बढ़िया कप्तानी भी देखने को मिली है आरडी के कैप्टन दीपेश माली द्वारा. जिस तरह से उन्होंने दोनों भी गेंदबाजों को कंटिन्यू रखा, उनके फ्रंटलाइन गेंदबाजों को. यस तर प्रतीक पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉल. वेलकम व्यासपीठावर उपस्थित हबप गंगाराम ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर अव्वंतर धावफलकावर जोडली गेली आहे. प्रतीक गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस हुक केलाय. फटका चांगला आहे. गॅप शोधली आहे आणि चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. निघून जाईल सीमारेषा पार. गुड शॉट. चौकार. सारे जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. सारे जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. आमचे करसन भाईनी चषक ठेवलाय टेम घरी आगावन. यस 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. 24 धावा धावफलकावर आहेत. तर आता मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 41 धावा बनवायच्या आहेत. यस ओट द संदेश पाटील. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो अतिशय सुंदर असे स्टँड बनवण्यात आलेले आहेत. जयराम काळू पाटील यांच्या नावाचं आपण हा स्टँड पाहतोय. जे आज आपल्यामध्ये नाही त्यांच्या नावाचं स्टँड आपण पाहतोय. स्वर्गीय गोपाल शेठ चौधरी हा देखील स्टँड आपण पाहतोय. मित्रांनो सर्वांचे आवडते पद्माकर चौधरी यांच्या माध्यमातून बाबा बर्फानी स्टँड बनवण्यात आलेला आहे. स्वर्गीय नारायण दाजी म्हात्रे स्टँड आहे. सोनादेवी लॉजिस्टिक स्टँड बनवण्यात आलेला आहे. वेलकम करसम पुलोरे यांचे जवळचे मित्र आणि सर्वांचे लाडके रोहित बाळाराम चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि मित्रांनो त्यांचा संघ थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत मैदानामध्ये. आपलं हार्दिक स्वागत आहे. आता मात्र A1 3 मित्र एकत्र आलेले आहेत. अजय चौधरी, रोहित चौधरी आणि करसम फुलोरे. मित्रांनो भरपूर वर्षांपासून आपण त्यांना एकत्र पाहतोय आणि आज ज्यांच्या मित्राचा कामयाब शो पाहण्यासाठी रोहित चौधरी साहेब उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो खेळाडू कक्ष जो आपण पाहतोय स्वर्गीय शिवनाथ शंकर चौधरी खेळाडू कक्ष बनवण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर असा स्टँड आहे. मित्रांनो त्यानंतर स्वर्गीय काळूराम नाना चौधरी स्टँड बनवण्यात आलेला आहे. स्वर्गीय काळूराम गौतम चौधरी स्टँड आहे. त्यानंतर संतोष बळीराम फुलोरे
यांच्या माध्यमातून देखील स्टँड आहे. मित्रांनो, विशेष आभार व्यक्त करतो या मैदानासाठी पद्माकर चौधरी साहेब, भावेश नारायण चौधरी, त्यानंतर सुभाषजी ठाकरे साहेब, ग्रामस्थ मंडळ टेमघर. अफाट मेहनत घेतली. या सर्वांचं नाव देखील घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा वेळ आहे मॅचकडे बोलूया, कारण की खूप उशीर झालाय या मॅचसाठी. गो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटिल। मंजिलें उन्हीं को मिलती हैं जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। मंजिल मात्र भरपूर दूर आहे। अजय 12 चेंडू आणि 41 धावा बनवायच्या आहेत, मात्र अशक्य नाही आहे, पलटवार करावा लागेल। जी बिल्कुल, लक्ष्य अभी भी हम देखें तो दिल्ली और देहरादून की तरह दूर नजर आ रहा है। 12 गेंदों में 41 रन बनाने हैं महिंद्रा स्पोर्ट्स को, लेकिन अभी भी दो ऐसे बल्लेबाज हैं जो ये कारनामा कर सकते हैं, कभी भी मैच का पासा पलट कर रख सकते हैं। दो ऐसे बल्लेबाज सचिन गायकवाड़ और पप्या खारिक, जिनके पास ढेर सारा अनुभव है, घाट घाट का पानी पी चुके हैं, लेकिन कहीं ना कहीं क्षमता के अनुसार अभी तक बल्लेबाजी नहीं हुई है। याचा अनुभव देखील आहे, त्याचबरोबर क्षमता देखील आहे। क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाही आहे, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल। गोलंदाज अक्षय कासार षटक क्रमांक 5 घेऊन येतोय। एक निर्णायक षटक असेल अजय, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा आव्हान शेष राहील। तर गोलंदाज अक्षय कासार षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय। पहिला चेंडू टॉप एज चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज जज करतोय, मात्र झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली। जी हाँ, कैच ड्रॉप हुआ है और ये भी कहीं ना कहीं भारी पड़ सकता है। हालांकि अभी तक ऐसी बैटिंग देखने को नहीं मिली है जिससे शायद ही चिंता में रहेंगे गेंदबाज। अक्षय कासार बहुत ही इंपॉर्टेंट खिलाड़ी बन गए हैं आरडी के लिए, बढ़िया बैटिंग करते हैं, ओपन करते हैं। आज भी देखिए पहले मैच में उन्होंने 21 रन बनाए इस मैच में, और अब गेंद उनके हाथ में है। पहली गेंद पर विकेट मिलते मिलते रह गया। यस, अक्षय कासार पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना षटकातील पुढील चेंडू। यावेळेस हा फटका खेळून काढलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत। पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय, पुन्हा एकदा एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक काही एक नाही। अजय, पहिल्या षटकापासून आपण एकेरी दुहेरी धावांचा खेळ जास्त पाहिलाय, मात्र ज्या प्रकारचं लक्ष आहे ते लक्षात घेता या ठिकाणी फलंदाजी झाली नाहीये। बिल्कुल, और शुरुआत मेरे ख्याल से बहुत ही इंपॉर्टेंट थी, लेकिन शुरुआत में ही विकेट्स जल्दी जल्दी गवा दिए महिंद्रा स्पोर्ट्स ने। उसी का दबाव कहीं ना कहीं इस समय इन दो सीनियर बल्लेबाजों पर भी नजर आ रहा है। अक्षय कासार षटकातील पुढील चेंडू यावेळेस आपल्या स्टेपमध्ये झुकतोय। या अजय पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी, कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला, मात्र क्रिकेट आहे, पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे। या ठिकाणावरनं पलटवार करेल का महिंद्रा स्पोर्ट हा संघ, की त्या उलट हेच सातत्य राहील, थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेलच। अक्षय कासार पुन्हा एकदा वळतोय। यावेळेस प्रहार झालाय, फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, हा षटकार। है शुरुआत तो पहली गेंद से ही की थी उन्होंने, लेकिन बल्ले के बीचों बीच गेंद नहीं आ रही थी। इस बार अपना मौका ताड़ा, ओवर पिच गेंद थी, उसका फायदा उठाया और छक्का जड़ दिया है। उनका यह पहला सिक्सर। स्कोर 32 पर पहुंच चुका है, अभी भी 9 गेंदें शेष है और जीतने के लिए 33 रनों की जरूरत। यस, निम्मा पल्ला पार झालाय, मात्र अजूनही निम्मा पल्ला पार होणं बाकी आहे। तर अक्षय कासार गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय। यावेळेस फुल टॉस आहे, जितकी जास्त उंची तेवढंच जास्त अंतर, आणि चेंडू मात्र सीमारेषेबाहेर, छूम अंतर, हा षटकार। सही समय पर बड़े बड़े शॉट्स निकलते हुए पप्या खारिक के बल्ले से, और मैच में अब रोमांच पैदा हो रहा है। ये देखिए, ये उनका अलग ही तरीका है खेलने का, थोड़ा झुक जाते हैं। लोअर फुल टॉस गेंद थी हालांकि, लेकिन बहुत ही बढ़िया तरीके से बॉटम एंड का इस्तेमाल किया है, और कहीं ना कहीं छोटी बाउंड्री को भी टारगेट किया जा रहा है। स्क्वायर ऑफ द विकेट खेल रहे हैं ऑन साइड में, मिड विकेट के ऊपर से 6 रन। यस, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय। पप्या खारिक ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, बॅक टू बॅक 2 षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आल्यात, मात्र अजूनही काही फटके या प्रकारचे खेळावे लागतील। सामना विजय होण्यासाठी 65 धावांचं लक्ष्य आहे, आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र आता जाऊन 5व्या षटकामध्ये पलटवार केला जातोय। अजय, मी आधीच म्हटलंय की हे षटक जे आहे निर्णायक षटक आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल कि शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा आव्हान शेष राहील। और कहीं ना कहीं कासार के ओवर में महिंद्रा स्पोर्ट्स के जीत के आसार भी नजर आ रहे हैं। अक्षय कासार पुन्हा एकदा वळतोय। यावेळेस देखील बिग हिटसाठी प्रयत्न झाले होते, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय,
बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. कहीं ना कहीं इस बार मौका गवा दिया वहां पर बैट्समैन पप्या खारीक ने. 2 छक्के लगा चुके थे, तीसरा भी छक्का लगाने का प्रयास, लेकिन चूक गए. गेंद थोड़ी सी टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ भी आई थी. 38 पर रुका हुआ है स्कोर. 7 गेंदें शेष है. जीतने के लिए 27 रनों की जरूरत. या सामना अजूनही संपलेला नाहीये असे संकेत मात्र मैदानाच्या आतमधून मिळत आहेत. पप्प्या खारीक याच्या बॅटमधून ज्या प्रकारे 2 षटकार आपण पाहिल्यात. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कुणाल जोपर्यंत चेंडू उचलतोय त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 5 देखील या ठिकाणी कंप्लीट झालाय. तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर 10वा धावफलकावर आपण पाहतोय 39. आता मात्र अजय शेवटचं षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. जी हाँ, इसका मतलब साफ है कि पलड़ा फिलहाल भारी है आरडी का. और देखिए आज हिमांशु पाटिल भी टीम में नहीं है, उसके बावजूद भी जो गेंदबाजी हमने देखी है प्रतीक वाकड़े और किरण पाटिल की ओर से वो लाजवाब रही. अक्षय थोड़े से महंगे साबित हुए. 15 रन खर्च किए अक्षय ने अपने 1 ओवर में. किरण पाटिल ने 2 ओवर में 11 रन देकर 2 विकेट्स और प्रतीक वाकड़े ने 2 ओवर में 13 रन देकर 1 विकेट छटकाया. आखिरी ओवर डालने की तैयारी में है कुणाल म्हात्रे, एक अनुभवी खिलाड़ी है. अजय किरण पाटील आणि प्रतीक वाकडे या 2 गोलंदाजांची मी तर प्रशंसा करेन ज्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली. एक योग्य ती सुरुवात किरण पाटील या गोलंदाजाने करून दिली आणि त्यानंतर मात्र प्रतीक याने देखील त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी हाताळली. तर दोघांच्या माध्यमातून जो 4 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला अतिशय सुरेख. आणि त्यानंतर मात्र 5व्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात अक्षय कासार या गोलंदाजाने. आता मात्र शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. कुणाल मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. यस, खेळपट्टी सोडून हा चेंडू हाताला होता. पंच दाद देतात 9च्या स्वरूपात आणि यापुढील चेंडू फ्री हिट असेल. कहते हैं कि डूबने वाले को तिनके का सहारा होता है और ये नो बॉल कुछ उसी तरीके का सहारा हो सकता है महिंद्रा स्पोर्ट्स के लिए. 6 गेंदें बची है, अगली गेंद फ्री हिट है और जीतने के लिए 25 रन बनाने हैं. यस, कुणाल म्हात्रे पुन्हा एकदा बोलतोय. फ्री हिट चेंडूवर प्रहार चाललाय. चेंडू मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. हा षटकार सारे दमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. सारे दमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. आमचे करसन भाईनी चषक ठेवलाय टेम घरी गावान. आमचे करसन भाईनी चषक ठेवलाय टेम घरी गावान. आमचे करसन भाईनी चषक ठेवलाय टेम घरी गावान. आमचे करसन भाईनी चषक ठेवलाय टेम. देर से आए लेकिन दुरुस्त आए. 3 छक्के अभी तक पप्या खारी के बल्ले से निकल चुके हैं और कहीं ना कहीं वो सबसे बड़ा खतरा इस समय नजर आ रहे हैं आरडी के लिए. बहुत ही बढ़िया बैटिंग करते हुए पप्या खारी. स्कोर उछलता हुआ 46 पर पहुंच चुका है. अब 5 गेंदों में 19 रन चाहिए. फ्रीट का बहुत ही जबरदस्त उपयोग किया है बैट्समैन पप्या ने. शॉर्ट ऑफ लेन थोड़ी सी ही शॉर्ट थी हालांकि गेंद, लेकिन शॉर्ट ऑफ पुल खेला और बल्ले के बीचों बीच लेकर. जसं अजय सामन्यामध्ये ट्विस्ट वाढते कारण पहिल्याच चेंडूवर 7 धावा आल्या त्या ठिकाणी महेंद्र स्पोर्ट्स संघाला. आता मात्र उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. यावेळेस बिमार चेंडू. यस, पंच मात्र नो बॉल घोषित करतायत. या षटकातील हा दुसरा नो बॉल आपण पाहतोय अजय. और इसे कहते हैं कि खुद के लिए ही गड्ढा खोदना. वेलकम यश पाटिल, आपलं हार्दिक स्वागत है व्यासपीठा पर. खुद के पैर पर कुल्हाड़ी मार रहे हैं इस ओवर में कुणाल म्हात्रे. ये उम्मीद किसी को भी नहीं थी. पहली गेंद तो क्रीज के बाहर कर बैठे, नो बॉल, उसके बाद फ्री हिट पर छक्का और उसके बाद बीमर गेंद. तो अभी तक चीजें बहुत सही जा रही है आखिरी ओवर में महिंद्रा स्पोर्ट्स के लिए और मैच काफी रोमांचक स्थिति में. यस अजय, षटकार लागला त्यानंतर कुठेतरी मानसिक दर्पण असावा. वेगवान चेंडू हाताळण्यामागे नो बॉल हाताळलाय. फ्री हिट चेंडू. फ्री हिट बॉलवर आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. और अच्छी गेंद थी. थोड़ा दिमाग डाला था इस बार जिस वजह से पप्या खारिक मिडल भी नहीं कर पाए थे. जैसे खेलना चाहते थे वैसे खेल नहीं पाए.
एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 48 पर पहुंच चुका है। 4 गेंदों में 17 रन चाहिए। ये देखिए पहले ही क्रीज में चले गए थे डीप में, और ज़्यादातर इसी तरह से स्ट्रोक्स खेल रहे हैं क्रीज में पीछे जाकर। क्रीज की गहराई का अच्छा इस्तेमाल करते हैं बल्लेबाजी में पप्या खारीक। यस, सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण 4 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत मात्र अशा पल्लवीत असणार आहेत महेंद्र स्पोर्ट्स संघाच्या. कुणाल म्हात्रे पुन्हा एकदा वलतोय षटकातील पुढील चेंडू. यावेळेस सचिन समोर होता, ड्राईव्ह केले चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. और कहीं ना कहीं दोनों बल्लेबाज इस बात को भली भांति जानते हैं कि दोनों में से बहुत अच्छी बैटिंग अभी तक पप्या खारीक ने की है, जिस वजह से दूसरा रन नहीं लिया गया है. नहीं तो सचिन गायकवाड़ भी वैसे देखा जाए तो बहुत ही मंजे हुए बल्लेबाज है, लेकिन कहीं ना कहीं स्ट्रगल कर रहे हैं. 10 गेंदों में सिर्फ 9 रन बनाए हैं पप्या 22 पर बैटिंग करते हुए. कुणाल षटकातील पुढील चेंडू. यावेळेस प्रतिम चेंडू आपण पाहतोय, चेंडूला पुढे ठेवलं होतं. एक धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. आता मात्र औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये अजय, कारण उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 15 धावा बनवायच्या आहेत. जी हाँ, बिल्कुल सही कहा आपने कि अब केवल फॉर्मेलिटीज बची है इस पहले मुकाबले में. जॉय कुमार ट्रॉफी 2021 टेमघर भिवंडी टेमघर के सोनादेवी क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण सिर्फ और सिर्फ आपके लिए. 2 गेंदे और 15 रन. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बेगीटसाठी प्रयत्न जरूर झाले होते, बॅटची कडा लागली आहे. यस, मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. अजून एक गडी बाद. आई गावदेवी आई सोना देवी, आई गावदेवी आई सोना देवी, आई टेमघर गावाची, गो आई माझी टेमघर गावाची. आई वाट तुझे वालून पायी पायी चालू. काफी निराश होकर मायूस होकर लौटते हुए पेविलियन की राह पर सचिन गायकवाड़ 11 गेंदे कुल मिलाकर खेले और सिर्फ 9 ही रन बना पाए. और ये आंकड़े देखकर जरूर आश्चर्य होता है कि सचिन गायकवाड़ जैसे बल्लेबाज भी कभी कभार इस तरह का प्रदर्शन कर सकते हैं. शेवटचा चेंडू. यस, शेवटच्या चेंडूला भिडकावून दिलाय सीमारेषे बाहेर. हा षटकार जरूर आलाय, मात्र उशीर झालाय. विजय होतो या ठिकाणी संघ RD 4440. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक महेंद्र स्पोर्ट्स. आमचे करसन भाईनी चषक ठेवलाय टेमघर या गावान. आमचे करसन भाईनी चषक ठेवलाय टेमघर या गावान. आमचे करसन भाईनी चषक ठेवलाय टेमघर या गावान. आमचे करसन भाईनी Congratulations, चषक ठेवलाय RD 4440 and hard luck Mahindra Sports. Congratulations बंटी शिल्के एंड विनोद पाटिल. आइए दोस्तों, मैन ऑफ द मैच जब सेरेमनी चल रहा होगा तो अगले मैच की फील्डिंग सजाना है और अगला मैच शुरू करना है. हमारे अंपायर्स. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मी विनंती करतो व्यासपीठावर अनंत ठाकरे साहेब यांना विनंती करतो आपण यायचं आहे. त्याचबरोबर शैलीजी चौधरी साहेब, त्याचबरोबर गंगाराम ठाकरे साहेब, शरदजी चौधरी साहेब, बलवंत चौधरी साहेब आणि रोहित बाळाराम चौधरी साहेबांना विनंती करतोय आपण देखील या. आणि मी विनंती करतोय मानसी पद्माकर चौधरी आणि विजयजी चौधरी साहेबांना देखील विनंती करतोय. त्यानंतर गोपीनाथ चौधरी साहेबांना देखील मी विनंती करतोय सर्वांनी आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी यायचं आहे. मित्रांनो, मॅन ऑफ द मॅच ठरला आहे और मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं कॉटरेल ऑफ भिवंडी किरण पाटिल. 2 ओवर 11 रन और 2 विकेट. ये वेलकम तमाम मान्यवर से हम का वेलकम कहते हैं. सबसे बड़ी बात है संदेश पाटिल, ये फ्री एंट्री टूर्नामेंट है और भिवंडी में पहली मर्तबा फ्री एंट्री टूर्नामेंट में मैन ऑफ द मैच के इतने ढेर सारे इनामात जा रहे हैं. देखिए, फील्डिंग सजाना है और अगला मैच हमारे अंपायर्स आपको शुरू करना है. अंपायर शकील कोटी एंड अजीम अब्दुल्ले. किरण पाटिल, कम फॉरवर्ड प्लीज. मैन ऑफ द मैच कॉटरेल ऑफ भिवंडी. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच जगदीश नारायण म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला गिफ्ट आपण देऊया. मी विनंती करतोय अनंत ठाकरे साहेबांना, हे पाहू शकता आपण. त्यानंतर
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. शैलेश बालाराम चौधरी की तरफ से दिए जाने वाला इंजीनियर टीएमसी के गिफ्ट हैम्पर हम देने जा रहे हैं किरण आपको. शरदजी चौधरी देता आहेत हा गिफ्ट हॅम्पर. अब आइए लड़कू गोविंद फ्लोरे की तरफ से दिए जाने वाला गिफ्ट हम आपको देने जा रहे हैं. मी विनंती करतो गंगाराम ठाकरे साहेबांना की आपण हा गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचा आहे. गंगाराम ठाकरे साहेब ये देतात गिफ्ट हॅम्पर देत आहेत. फ्री एंट्री में सब कुछ फ्री, वो भी सुधीर गजानन चौधरी जी की तरफ से दिया जाने वाला गिफ्ट हैम्पर हम आपको दे रहे हैं. मी विनंती करतो या शरद चौधरी शैलेश चौधरी यांच्याकडून देतोय आपण गिफ्ट हॅम्पर हा. अब जितेंद्र बलीराम फ्लोरे स्पॉन्सर गिफ्ट हैम्पर जो उन्होंने लेट संतोष बलीराम फ्लोरे की याद में दिया है. बालाराम चौधरी दादा मी विनंती करतो की आपण हा गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. बलवंतजी चौधरी साहेब देत आहेत. अब आइए एक कप हम देने जा रहे हैं जो हमें स्पॉन्सर किया है रमेश बलीराम चौधरी ने. कैप है. आइए, आपने अच्छी गेंदबाजी की है और देखिए डैशिंग डायनामिक. रोहित चौधरी साहेब देत आहे ती कॅप. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होते. स्मार्ट फेस ऑफ टिमगर. आइए, अब वो ट्रॉफी जो आपको याद दिलाएंगी कि जॉय कुमार में अपने गेंदबाजी का एंजॉय किया. स्पॉन्सर बाय प्रदीप शिवनाथ चौधरी और शिवनाथ शंकर चौधरी. यस, पद्माकर चौधरी जी के तमाम मान्यवर्स का आभार व्यक्त करते हैं कि आप एक प्रेजेंट अभी बाकी है. या मॅचचा हिरो सिद्दीक भाबे सर ठरला आहे. किरण त्याला एक गॉगल देखील आहे. कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून मी विनंती करतोय गोपीनाथ चौधरी साहेब यांना की आपण हा गॉगल त्यांना द्यायचा आहे. सन ग्लासेस. यस, कारण की या मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला आहे आणि तो गॉगल्स आपण देत आहोत कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून. साईश कारभाव संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे आणि सामन्याला सुरुवात लगेच करायची आहे. यस, आप वेस्ट इंडीज के क्वार्टरल नजर आ रहे. तमाम मुख्य अतिथियों का विशेष धन्यवाद प्रेजेंटेशन में जुड़ने के लिए. क्वार्टरल प्लीज कम फॉरवर्ड प्लीज. खेल की शुरुआत करना है अंपायर्स. किरण ये बताइए कि ये जो पिच पे पहला मैच खेला जॉय कुमार को कितना एंजॉय किया? बहुत एंजॉय किया. और क्या लगता है कि गेंदबाजी के लिए पिच में सहायता है? हाँ जरूर. काय वाटतो ही स्पर्धा न भूत न भविष्य. सर्वप्रथम टेमघर या गावामध्ये फ्री टुर्नामेंट आपला संघ सकाळी देखील वेळेवर उपस्थित होता आणि सामना देखील जिंकलाय. काय एन्जॉय केलं या स्पर्धेमध्ये? खूप चांगली स्पर्धा आहे. पुढच्या मॅच साठी हीच तयारी असेल तुमच्या संघाची? हो नक्कीच. आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. हे होते किरण पाटील मॅन फ्रॉम सावध. यस, लिए चलते हैं कमेंट्री बॉक्स में वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर के पास. थँक्यू सिद्दीक भाबे. तर वळूया आपण दुसऱ्या सामन्याकडे. सोनादेवी टेमकर डबल एस विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव. दोन संघामध्ये सामना. सोनादेवी टेमकर संघ कर्णधार जावेद यांनी नाणेफेक जिंकून